कांदा खरेदी पूर्वापार पद्धतीने करावी, सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख। राज्यात पीक विम्याचं 3656 कोटींचं वाटप आणि केळी, आंबा, चिकू यांसारख्या पिकांना भौगोलिक निर्देशांक प्राप्त, महाराष्ट्र देशातील अव्वल राज्य। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। राज्य सरकारने भाजीपाला आणि फळ नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। या नियमनमुक्तीच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी नेमलेल्या समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली। संबंधित सर्व घटकांचं म्हणणं यावेळी सरकारने ऐकून घेतलं। गोणीतून कांदा आणणं व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही, कांदा हाताळणी आणि आर्थिकदृष्ट्याही ही बाब हिताची नाही असं सांगत कांदा खरेदी गोणीऐवजी पूर्वापार पद्धतीने करावी अशी सूचना सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यापाऱ्यांना दिली। रुपयांपैकी 3656 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत नुकतीच दिली। दरम्यान पंतप्रधान पीक विमा योजनेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असून तसा विनंती प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असल्याची माहिती यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली। जळगावची केळी, मराठवाड्यातील केसर आंबा, भिवापूरची मिरची, डहाणू घोलवडचा चिकू आणि पुण्याच्या आंबेमोहोर तांदूळास भौगोलिक निर्देशांक मिळाले आहेत। यापूर्वी 18 शेतमालास जीआय मिळाले असून एकूण 23 जीआय मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे। भौगोलिक निर्देशांकामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या संबंधी शेतमालास ब्रँड तयार होण्यास मदत होणार आहे। राज्यात तूरडाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक त्या उपाययोजना करत असून डाळीच्या किमती 120 रुपये प्रति किलोच्या वर जाणार नाहीत अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी नुकतीच विधान परिषदेत दिली। तसेच तूरडाळीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी एकरी प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं। राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सन 2015-16 या वर्षात निस्वार्थी भावनेने आणि निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या सेवेचा यथोचित गौरव व्हावा या उदात्त हेतूने विविध पुरस्कार राज्य शासनाने जाहीर केले। यामध्ये उत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक आणि विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक संजय कोकाटे यांना सन 2015-16 वर्षासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे। तसंच कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कारासाठी विद्यापीठांतर्गत वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालय बोडणा येथील कार्यक्रम अधिकारी स्वाती देशमुख यांची निवड करण्यात आली आहे। सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार अकोला इथल्या कृषी महाविद्यालयाची विद्यार्थी स्नेहल चव्हाण हिला जाहीर झाला आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अकोला आणि अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू 3050, 2165, तांदूळ 2600, 2575, सोयाबीन 3600, 3600, भेंडी 3000, 2500, वांगी 1800, फ्लॉवर 10800, लिंबू 3000, 2500, डाळिंब 4500, 3500, कलिंगड 1000 आणि 800।
बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला। कोकण व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। कोकणात बहुतांश ठिकाणी तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी पुढील 3 दिवस व त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंना इशारा देण्यात आला आहे की कोकणात पुढील 4 दिवस 1-2 ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। शेतकरी बंधूंनी कोकणात आंबा, काजू, नारळ, सुपारी इत्यादी फळझाडांची नवीन लागवड करावी। कलमे लावताना प्लास्टिकची पिशवी काढून हुंडी न फोडता लावावे। तसेच कलमांची जोड मातीत जाणार नाही याची काळजी घ्यावी। बुंध्यानजीक माती घट्ट करावी आणि खोडाजवळील पट्टी काढून जोड मोकळा राहील याची दक्षता घ्यावी। नवीन लागवड केलेल्या कलमांना काठीचा आधार द्यावा। काजूमध्ये जुन्या व रोगट फांद्या कापून त्या ठिकाणी 1% बोर्डो मिश्रण लावावे। नारळावरील पानांवरील ठिपके, सुपारीवरील फळगळ या रोगांच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी। चिकूवरील फळगळ या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये मेटालॅक्झिल 8% अधिक मँकोझेब 64% या संयुक्त बुरशीनाशकाचे 0.2% द्रावण संपूर्ण झाडावर फवारावे। फवारणीच्या वेळी बुरशीनाशक द्रावणामध्ये स्टिकर सारखा चिकट पदार्थ 1 मिलीलीटर प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात मिसळावा। मध्य महाराष्ट्रात सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या स्पोडोप्टेरा अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी 5 स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी वापरावेत। आवश्यक वाटल्यास ट्रायझोफॉस 40 EC 12 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे। मराठवाडा विभागात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत। भुईमूग पिकात पाने खाणाऱ्या व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉल्फॉस 25 EC 20 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। मका पिकात खोडमाशी व खोडकिडी। आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये। मुंबई कमाल 28 किमान 24, पुणे 30 आणि 21, नागपूर 33 25, औरंगाबाद 28 22, सोलापूर 31 22, नाशिक 25 22। हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या। पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये। तोपर्यंत नमस्कार। नमस्कार। कृषी दर्शन कार्यक्रमात नेहमीप्रमाणेच तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। कसं असतं की लहान मूल जेव्हा घरात असतं तेव्हा त्याचे आई वडील अक्षरशः त्याचं संगोपन डोळ्यात तेल घालून त्याचं करत असतात आणि तोच काहीसा प्रकार आपल्या शेतकरी बंधूंच्या बाबतीत सांगायचा झाला तर त्यांच्या घरातल्या मुलांइतकंच प्रेम ते त्यांच्या पिकावरही करत असतात। मग त्या पिकाला काही होऊ नये, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये म्हणून ते अक्षरशः अहोरात्र झटत असतात।
जेव्हा शिवार असं डुलायला लागतं तेव्हा नाना संकट कळत न कळत त्याच्या समोर समस्या येऊन उभ्या ठाकतात आणि त्यातल्याच प्रामुख्याने काही समस्यांचा जर उल्लेख केला तर त्यातली एक महत्त्वाची समस्या ठरू शकते ती म्हणजे पिकावर असलेली कीड आणि तिचं नियंत्रण की ज्याच्यामुळे अक्षरशः अतोनात त्याचं आर्थिक नुकसान होत असतं। मग ह्या सगळ्यावर उपाययोजना तर आहेतच, परंतु त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती माहिती तुम्हाला मिळण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन निश्चितच लागणार आहे आणि म्हणूनच आज त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे एका अशा व्यक्तीला की जी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथून खास तुमच्यासाठी परभणी येथून खास तुमच्यासाठी आलेले आहेत, जे कीटकशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहतात आणि त्यांचं नाव आहे प्राध्यापक B.V. भेदे सर। नमस्कार सर, कृषी दर्शन कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। तर सर, सुरुवात आपण या प्रश्नाने करूया की एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? कुठलंही पीक म्हटलं तर त्या पिकावरती कोणत्या ना कोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। आता हे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधव विशेष करून रासायनिक कीटकनाशकाचाच जास्त वापर करतात। त्यामुळे या किडींचं व्यवस्थितरित्या नियंत्रण होत नाही व त्याबरोबरच पर्यावरणाची हानी देखील होते। त्यामुळे यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा। यामध्ये जे आहे मशागती पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहे, रासायनिक पद्धती आणि जैविक पद्धती, या सगळ्या पद्धतीचा एकत्रितरित्या वापर करणं म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन। आता जैविक कीड व्यवस्थापनामध्ये आपण जे मित्र कीटक आहेत म्हणजे जे हानिकारक किडी जे आहेत त्यांना मारण्यासाठी जे निसर्गामध्ये मित्र कीटक असतात त्यांचा वापर करावा, जेणेकरून आपले या किडींचं जैविकरित्या नियंत्रण होईल। अच्छा, या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मित्र कीटक जे म्हणून आपण उपयोगात आणतो त्यांची मग नेमकी भूमिका काय असते? आता मित्र कीटक हे निसर्गामध्ये आढळतात। आता या मित्र कीटकामध्ये देखील दोन आपण प्रकार पाडू शकतो, एक म्हणजे परभक्षी कीटक आहे आणि दुसरे जे आहेत ते परोपजीवी कीटक। आता हे मित्र कीटक जे आहेत ते हानिकारक किडी आहेत त्यांना कुठेही असले तरी त्यांना शोधून त्यांना मारतात, म्हणजे त्यांचं नियंत्रण करतात आणि हे निसर्गामध्ये स्वतःच वाढतात आणि नैसर्गिकरित्या ह्यांची वाढ होते। आणि त्याचबरोबर जे काही नैसर्गिक कीटक आहेत आपण प्रयोगशाळेमध्ये त्यांचं गुणन करून त्यांचं मोठ्या प्रमाणात तयार करून आपण हे शेतामध्ये सोडू शकतो आणि त्यांचा वापर करू शकतो। आणि त्याचबरोबर हे मित्र कीटक जे आहेत दुसऱ्या प्राण्यांना किंवा मानवांना या कोणाला सुद्धा हानिकारक नाहीत। हो, तर जे तुम्ही म्हणालात की मित्र कीटकांचे दोन प्रकार आहेत, एक परभक्षी आणि एक परोपजीवी, तर परभक्षी म्हणजे काय आणि ते कोणकोणत्या प्रकारचे असतात याविषयी काय सांगाल? तर जे तुम्ही म्हणालात की मित्र कीटकांचे दोन प्रकार आहेत, एक परभक्षी आणि एक परोपजीवी, तर परभक्षी म्हणजे काय आणि ते कोणकोणत्या प्रकारचे असतात याविषयी काय सांगाल? आता परभक्षी कीटक म्हणजे जे हे कीटक जे आहेत या दुसऱ्या हानिकारक जे कीटक आहेत त्यांना पकडतात, त्यांना मारून त्यांच्यावरती उपजीविका करतात आणि अशा प्रकारचे निसर्गामध्ये बऱ्याच प्रकारच्या किडी आहेत म्हणजे मित्र कीटक आहेत जे त्याच्यापेक्षा विशेष करून जे लहान आहेत किडी त्याच्या आकारापेक्षा त्यांना पकडतात, त्यांना मारून ते खातात आणि त्यांचं नियंत्रण करतात। आणि या अशा प्रकारे एक किडी आता बऱ्याच प्रमाणात म्हणजे त्या म्हणजे किडीच्या जीवनक्रमानुसार आणि त्यांची गरज जशी आहे त्यानुसार बऱ्याच प्रमाणात या किडींचा नायनाट करतात। अच्छा, मग असे काही थोडी उदाहरणादाखल काही नावं सांगता येतील? आता आपल्या निसर्गामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये जे सर्वसाधारणपणे आढळणारे आहेत, आपण सर्वसाधारणपणे पाहू शकतो असं म्हणजे ढालकिडा किंवा आपण लेडी बर्ड बिटल म्हणून ओळखू शकतो आणि याच्या विविध प्रकारच्या प्रजाती आहेत की आपल्या शेतामध्ये सर्वसाधारणपणे आढळतात आणि त्या वेगवेगळ्या किडीवरती खातात। तसंच आहे क्रायसोपा आहे। आणि मग या अनुषंगाने आज तुम्ही इतक्या ठिकाणी फिरता, याचं महत्त्व विशद करता, तेव्हा अशी काही उदाहरणं सांगता येतील का की ह्या मित्र कीटकांपासून हे कीड व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन यशस्वीरित्या सांभाळलं गेलंय? आता ह्याचं जर बघितलं तर आपण सर्वसाधारणपणे म्हणजे 1900 वर्षाच्या आसपास म्हणजे अमेरिकेमध्ये एक लिंबूवर्गीय पिकावरती एक कॉटनी कुशन स्केल म्हणून ह्या किडीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता आणि हे जे कीटक आहे ते ऑस्ट्रेलिया या देशातून तिथं आला होता। अच्छा, आणि मग याच्यासाठीच त्या ऑस्ट्रेलिया देशातूनच एक व्हेडालिया भुंगा म्हणून आहे
आपल्याकडे जसा लेडीबर्ड बिटल आढळतो त्याच प्रकारचा एक कीटक आहे. तो तिथे म्हणजे ऑस्ट्रेलियातून आणून अमेरिकेमध्ये त्याचा वापर केला आणि त्या वापर केल्यामुळे ते कीड जे आहे कॉटनी कुशन स्केल म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे नियंत्रणात आली. हे जे पहिलं उदाहरण आहे की या मित्र कीटकामुळे या किडीचं नियंत्रण झालेलं आहे, जगामध्ये सगळ्यात चांगलं पहिलं उदाहरण. आणि अलीकडचं जर बघितलं आपल्या आता महाराष्ट्र किंवा भारतामध्ये सध्या जे कपाशीवरील पिठ्या ढेकून आहे हे आपल्या सगळीकडे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात 2006-07 पासून प्रादुर्भाव होत आहे. आणि सध्या हे जी कीड नियंत्रणात आहे यामध्ये या मित्र कीटकाचा सर्वात मोठा वाटा आहे. यामध्ये 2-3 प्रकारच्या मित्र किडी आहेत, जसे की प्रोमोसिडी आहे, अनेसियस आहे आणि अनॅगायरस आहे. या किडीमुळे या पिठा ढेकणाचं खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण झालेलं आहे. आणि त्याचबरोबर आपले जे द्राक्षे आहे द्राक्षावर देखील पिठा ढेकणाचा प्रादुर्भाव आहे. याच्यावरती एक ऑस्ट्रेलियन ढालकिडा म्हणून आहे. ह्या देखील जे किडा आहे या द्राक्षावरील पिठ्या ढेकणाचं देखील खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यात यशस्वी झालेलं आहे. अच्छा, मगाशी तुम्ही उल्लेख केलेला की ढाल किडा जो अतिशय उपयुक्त असा आहे मित्र कीटक म्हणून आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती देखील आहेत, तर याविषयी काय विस्ताराने सांगाल? ढालकिड्याच्या आपल्या म्हणजे वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती आढळतात आणि ह्या वेगवेगळ्या ज्या किडी आहेत त्यावरती खातात. आता आपल्या कपाशीमध्ये जर विचार केला, कपाशीवरील जे रस शोषण करणाऱ्या किडी जे आहेत, मावा जे आहे, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, याची जे पिल्ले आणि प्रौढ आहेत यावरती उपजीविका करतात. तसंच काही प्रजाती आहेत ते पिठ्या ढेकणावरती काही उपजीविका करतात आणि काही प्रजाती जे आहेत ते ज्या पतंगवर्गीय किडी आहेत जसं की बोंडाळे आहेत यांच्या अंड्यावरती देखील या उपजीविका करतात. आणि याचे जे ढालकिड्याची आळी आणि प्रौढ जे अवस्था आहेत या वेगवेगळ्या किड्यावरती खातात. आणि एक उदाहरण जर बघितलं, मावा जे किडी आहे हे एक जे ढालकिड्याची जे आळी आहे तिच्या जीवनक्रमात ते 8 ते 10 दिवसामध्ये जवळपास 350 ते 400 मावा खाऊन फस्त करू शकते. अरे वा. आणि हे ढालकिड्याचा जो प्रौढ आहे दिवसाला जवळपास 12-15 जे मावा आहे तो खाऊन त्यांचं नायनाट करू शकतो. अच्छा, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा उपयोग ठरू शकतो. तसंच तुम्ही मगाशी उल्लेख केलात क्रायसोमा हा देखील खूप उपयोगी असा आहे नाही का? याविषयी काय सांगाल व्यवस्थापनामध्ये? हा, क्रायसोमा हे देखील आपल्या भागामध्ये आढळणारी एक चांगली महत्वाची परभक्षी कीड आहे. आता हे क्रायसोपाची जी आळी आहे ही आळी जे आहे जे लहान किडी आहेत त्यावरती उपजीविका करते. त्याचबरोबर पतंगवर्गीय किडीतील जसे बोंडाळी किंवा ऊसातील खोडकिडा यांचे जे अंडी आहे आणि लहान अवस्थेतील अळ्या आहेत यांच्यावरती उपजीविका करते. असं सांगताना अजून एक मला गोष्ट विचारावीशी वाटते, ती म्हणजे की सिरफोडी माशीची अळी आणि दुसरी म्हणजे कॅराबीड भुंग्याची अळी, तर यांचाही उपयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापनाच्या दृष्टीने केला जातो. तर याविषयी काय सांगाल की त्यांच्या कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे उपयुक्तता होते? असं सांगताना अजून एक मला गोष्ट विचारावीशी वाटते, ती म्हणजे की सिरफोडी माशीची अळी आणि दुसरी म्हणजे कॅराबीड भुंग्याची अळी, तर यांचाही उपयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापनाच्या दृष्टीने केला जातो. तर याविषयी काय सांगाल की त्यांच्या कशा प्रकारे आणि कोणत्या प्रकारे उपयुक्तता होते? सिरफीड माशी विशेष करून मावा जे कीटक आहे या किडींच्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे. जे कुठल्याही पिकावरच्या मावा जसं की आपलं म्हणजे मूग, उडीद किंवा ज्वारी घ्या किंवा आता कापसावरती मावा, या माव्याच्या व्यवस्थापनासाठी हे सिरफीड माशीची जी आळी आहे एकदम चांगल्या प्रकारे त्या माव्याचं नियंत्रण करते. आणि हे कॅराबीड भुंग्याची जी आळी आहे ते जमिनीमध्ये राहते आणि ज्या पिकावरती जे काही आळ्या आहेत कुठल्याही वेगवेगळे जे किडे आहेत त्यावरती हे आळी जे आहेत त्यांना पकडून ते त्यांना खाते आणि त्यावरती उपजीविका करते. बरोबर. सर, तुम्ही ही माहिती सांगताय वेगवेगळ्या कीटकांची, मित्र कीटकांची, ती तर खरोखरच निश्चित वाखाणण्याजोगी आहे, परंतु नेमका कशा वेळेला उपयोग करावा किंवा ती कीड जेव्हा पीक कोणत्या स्थितीमध्ये आलं आणि कशा प्रकारे, याविषयी काय सांगाल? ह्या मित्र कीटकाचा अवलंब म्हणजे एकतर आपण त्यांचं प्रयोगशाळेमध्ये गुणन करून त्यांचा आपण शेतामध्ये उपयोग करणं. उदाहरणादेखील जर बघितलं आपण क्रायसोपा जे आहे ते आपण प्रयोगशाळेमध्ये त्याचं गुणन करून मोठ्या प्रमाणात ते तयार करू आणि त्यांच्या जे आळी किंवा अंडी जे आहेत आपण ते शेतात सोडू शकतो. अच्छा, ते साधारण कुठल्या दरम्यान सोडायचे?
आता हे जे आहे ते आता आपल्याला आधी कोणती पीक कधी कोणती कीड कधी आढळते त्याचा आपण विचार करून त्यावेळेस सोडायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची बाब मला तुम्हाला एक विचारायची अगदी थोडका अवधी आहे ती म्हणजे की हे मित्र कीटकांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने कोणत्या अशा महत्वाच्या बाबी आहेत की त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे म्हणजे संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी आपले रासायनिक कीटकनाशकाचा वापर जपून करायला पाहिजे, त्यांचा अतिवापर टाळायला पाहिजे आणि जे जास्त हानिकारक कीटकनाशक आहेत त्यांचा वापर टाळावा आणि त्या मित्र म्हणजे कीटकनाशक जे शिफारस केलेली आहे तेवढ्याच प्रमाणात वापर करावा. त्यामुळे त्यांचं आपण मित्र कीटक जे आहेत ते मरणार नाही आणि मित्र कीटक जे आहेत त्यांना म्हणजे जे प्रौढ अवस्था जे आहे त्यांना खाण्यासाठी एक वेगळे पीक जसं सापळा पीक म्हणतो ते आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे. बरोबर, या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. अतिशय उपयुक्त अशी माहिती आज तुम्ही दिलेली आहेत. जाता जाता शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? आता आपण शेतकऱ्यांना हे मित्र कीटक म्हणले म्हणजे